महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रीती संगमावर आज विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले। यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेशबाबा भोसले तसेच माजी आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते तसेच शहरातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना सुरेशबाबा भोसले यांनी लोकांनी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून दिले आहे। यापुढे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी काम करणार असल्याचे डॉक्टर सुरेशबाबा भोसले यांनी बोलताना सांगितले। बाबा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची 40वी पुण्यतिथी आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? या वेळेला 40व्या पुण्यतिथीला सुद्धा एक अतिशय आनंदाची अशी गोष्ट झाली आहे की चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणाराच हा मतदारसंघ आहे आणि कराड दक्षिणमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर अतुलला सगळ्या समाजानं निवडून दिलं आहे। विशेषतः तरुणांनी आणि महिलांनी मोठं योगदान ह्या इलेक्शनमध्ये केलं। आता डॉक्टर अतुलवर पुढच्या काळामध्ये मोठी जबाबदारी राहणार आहे आणि तो मोठ्या जिद्दीनं ह्या मतदारसंघासाठी काम करेल अशी अपेक्षा आहे। अनेकदा तुम्ही म्हणलाय की खरी वाटचाल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं आम्ही करतोय। आता आमदारपद पण आपल्याकडे आलेलं आहे, कशी वाटचाल असणार आपली? चव्हाण साहेबांचे हे विचार सगळ्यांना माहिती आहेत। सगळ्या समाजासाठी काम करायचं आहे, औद्योगिकरण झालं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि नागरी सुविधा सगळ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे। खऱ्या अर्थानं चव्हाण साहेब म्हणायचे की आपल्याला ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये गरिबी हटली पाहिजे, अन्याय दूर झाला पाहिजे आणि ह्या मार्गानेच आम्ही चालणार आहोत। आज स्मृती दिनानिमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो। ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला नवे देशाला विचार देण्याचं काम झालं आणि त्यांचं जे सूत्र होतं बेरजेचं राजकारण, ते यावेळेला सातत्याने या मतदारसंघाचा करायचा प्रयत्न केला आम्ही। अतुल बाबांनी एक उमदं नेतृत्व या दक्षिण मतदारसंघाला मिळालेलं आहे आणि सुरुवातीपासूनच आदरणीय मदनदादा असेल, सुरेश बाबा आणि सर्वच कराड शहर, मलकापूर, सैदापूर आणि ग्रामीण भागात जो सुरुवातीला उठाव झाला तेव्हापासून खऱ्या अर्थानं अतुल बाबांनी या ठिकाणी जी विकास कामं केली, 2.5 वर्षामध्ये 745 कोटी रुपये आमदार नसताना सुद्धा त्यांनी या मतदारसंघाला देण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात सुद्धा हे तरुण नेतृत्व चांगल्या पद्धतीनं या विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन पुढची वाटचाल त्यांची चालेल। मला आशा आहे या तरुण नेत्याकडून भविष्यामध्ये दक्षिण मतदारसंघाचा विकासात्मक चेहरा बदलण्याचं ते काम करतील आणि पुनश्च एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांना भावपूर्ण आदरांजली देईल। 2.5 वर्षापूर्वीपासून चालू झालेलं आहे। एवढा मोठा प्रचंड निधी आणला, त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी कामाला चालू केलं, आणखीन लोकांना ते कामंसुद्धा भावली। मला एकच आनंद आहे की मी माझी रयत पार्टी सोडून यांच्या पार्टीमध्ये मिसळल्यानंतर मी सांगितलं होतं की मी अतुलला आमदार करण्यासाठी आलो आहे। आज माझं स्वप्न पूर्ण झालं। इथून पुढे तो चांगलं काम करेल एवढी उमेद आम्हाला आहे आणि घरामध्ये बरीच मोठी माणसं होऊन गेली, त्यांचा आदर्श तो ठेवेल एवढं आज चव्हाण साहेबांना हे करत समाधीला हे करत असताना मी तेवढी इच्छा व्यक्त करतो की त्यांनी ते थोडा मोठ्यांचा आदर्श राखावा आणि त्या पद्धतीने काम करावं एवढीच अपेक्षा आहे।